नेक्स्ट पॉइंट बघा, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. Aryl chlorides and bromides are prepared by direct halogenation of benzene and its derivatives through electrophilic substitution. आता आपल्याला प्रिपरेशन मेथड अरिल क्लोराइड्स आणि ब्रोमाइड्स साठी बघायचे. त्याच्यासाठी मेथड आहे डायरेक्ट हॅलोजिनेशन, म्हणजे डायरेक्ट हॅलोजन बरोबर रिएक्शन असेल आणि बेन्झिन किंवा बेन्झिनचे डेरिव्हेटिव्ह यांची डायरेक्ट हॅलोजन बरोबर रिएक्शन करा. ती जी काही मेथड असेल, ती जी काही रिएक्शन असेल, ती इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनची रिएक्शन आहे. तर हे जे बेन्झिन रिंग इथं दाखवलेली आहे याच्यामध्ये अल्टरनेट डबल बॉन्ड्स आहेत, म्हणजे प्रत्येक ठिकाणी 4-4 इलेक्ट्रॉन्स आहेत. साहजिकच या इलेक्ट्रॉन्सना अट्रॅक्ट करणारं कोणतरी त्या ठिकाणी अटॅक करेल, त्यामुळे त्याला इलेक्ट्रोफाईल म्हणजे इलेक्ट्रॉन अट्रॅक्टिव्ह असं त्या ठिकाणी कन्सिडर केलेलं आहे. मग याच्यामध्ये प्रेझेन्स काही ठराविक एलिमेंट्सला लागेल, त्याच्यामध्ये एलिमेंट्स असतील, कंपाऊंड्स असतील, ते सुद्धा त्या ठिकाणी लागेल. मग याच्यामध्ये या बेन्झिन रिंग मधला एक हायड्रोजन रिमूव्ह केला जाईल आणि त्या ठिकाणी ब्रोमिन सबस्टिट्यूट केलं जाईल, म्हणून त्याला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन असं सुद्धा म्हटलेलं आहे. ही रिएक्शन बघून घ्या, हे टोल्युइन आहे, इथं ब्रोमिन दाखवलेलं आहे. मग याच्यामध्ये इथला एक हायड्रोजन रिमूव्ह केला जाईल आणि इथला एक हायड्रोजन रिमूव्ह केला जाईल, म्हणजे इथं एक एक हायड्रोजन रिमूव्ह करून एक ब्रोमिन जोडा, इथे एक ब्रोमिन जोडा, या पद्धतीनं तुम्हाला 2 स्ट्रक्चर्स मिळतील. हे जे पेरेंट आहे, हे पेरेंट आहे टोल्युइन. विथ रिस्पेक्ट टू CH3 ही ऑर्थो पोझिशन आहे, त्यामुळे ह्याचं नाव आहे ओ ब्रोमो टोल्युइन. विथ रिस्पेक्ट टू धिस CH3 हे पॅरा पोझिशन आहे, त्यामुळे याचं नाव आहे पी ब्रोमो टोल्युइन. आता ही रिएक्शन बॅलन्स्ड नाही आहे, इथं बेन्झिनची तुम्हाला 2 स्ट्रक्चर दिसत आहेत, त्यामुळे इथं ट्वाईस केलं पाहिजे. शिवाय इथून एक हायड्रोजन बाहेर पडणार आहे, इथून एक हायड्रोजन बाहेर पडणार आहे, म्हणजे इथं ट्वाईस HBr पाहिजे. आता एकूण ब्रोमिन किती झाली बघा, 1 2 आणि हे 2 4, इथं सुद्धा ट्वाईस पाहिजे, म्हणजे मग हे 4 ब्रोमिन होते. त्यानंतर काही त्यांनी कॅटलिस्ट सांगितलेले आहेत. इट कॅन बी कॅरिड आउट इन डार्क ऍट ऑर्डिनरी टेम्परेचर. कंडिशन ज्या सांगितल्या त्या लक्षात ठेवा. ऑर्डिनरी टेम्परेचर आणि डार्कनेस मध्ये ही रिएक्शन कॅरी आउट केली जाते. इन प्रेझेन्स ऑफ ए सुटेबल लेविस ऍसिड कॅटलिस्ट लाईक FeCl3 और अनहायड्रस AlCl3. लेविस ऍसिड वापरायचे आहे त्याच्यामध्ये. कोणकोणते आहेत? आयर्न आहे, आयर्न क्लोराईड आहे, अनहायड्रस AlCl3 सुद्धा आहे, त्यामुळे ही नावं जरा लक्षात ठेवा. When toluene is brominated in presence of iron, a mixture of ortho and para bromotoluene is obtained. या पद्धतीने ते मिळेल. मग हे झालं क्लोराईड आणि ब्रोमाइड साठी. एरोमॅटिक इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन विथ आयोडीन इज हायली रिव्हर्सिबल. आयोडीन बरोबर जर अशी रिएक्शन केली तर ती रिएक्शन रिव्हर्सिबल असते, कारण इथं जसं HBr तयार झाले तसं या रिएक्शन मध्ये उजव्या बाजूला HI तयार होतो. मग HI हे स्ट्रॉंग ऍसिड आहे, ते परत तयार झालेल्या कंपाऊंड बरोबर रिॲक्ट होतं आणि रिव्हर्स रिएक्शन घडायला लागते. त्यामुळे हा HI तयार झाल्या झाल्या त्याला काढून टाकायचं. मग त्याला काढून टाकण्यासाठी त्यांनी काय सांगितले बघा पुढे. हेन्स HNO3 or HiO3 is used to remove the HI formed. हे जे HI तयार होतं त्याला रिमूव्ह करण्यासाठी HNO3 किंवा HiO3 वापरा. देन इक्विलिब्रियम इज शिफ्टेड टू राईट अँड आयोडो प्रोडक्ट इज फॉर्म. अशा परिस्थिती मग तुम्हाला इक्विलिब्रियम उजव्या बाजूला शिफ्ट होईल. म्हणजे जर ही रिएक्शन तुम्ही आयोडीन बरोबर जर कॅरी आउट केली आहे अशी रिएक्शन, तर ही रिएक्शन रिव्हर्सिबल आहे. मग इकडं कोण रिव्हर्सिबल करते त्याला, तर जे HI फॉर्म होतं ते रिव्हर्सिबल करतं. मग ह्या HI ला जर तुम्ही काढून टाकलं तर जास्तीत जास्त इक्विलिब्रियम टुवर्ड्स राईट शिफ्ट होईल आणि जास्तीत जास्त प्रोडक्ट तुम्हाला मिळेल. हेच जर तुम्ही फ्लोरीन कडे जर गेलात, फ्लोरीन हायली रिएक्टिव्ह आहे. फ्लोरीन इज हायली रिएक्टिव्ह.
Hence, fluorocompounds are not prepared by this method. त्यामुळे या मेथडचा वापर करून फ्लोरो कंपाऊंड्स तयार करता येत नाहीत. नेक्स्ट रिएक्शन बघा त्याच्यातली सँड मेयर्स रिएक्शन. इम्पॉर्टंट, व्यवस्थित करून ठेवा. काय म्हटले बघा पहिल्यांदा, द रिप्लेसमेंट ऑफ डायझोनियम ग्रुप बाय क्लोराइड or bromide using cuprous salts is called Sandmeyer's reaction. याच्यामध्ये डायझोनियम ग्रुप आहे, बघा इथं येतो डायझोनियम. लक्षात ठेवा, त्याला येणार आहे परत आणि पुढे तो. आणि हे जे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे हे आहे बेन्झिन डायझोनियम क्लोराइड. कुणापासून तयार केलेलं आहे बघा, ॲनिलीन पासून तयार केलेलं आहे. NaNO2 आणि HCl यांच्या कॉम्बिनेशन मधून HNO2 फॉर्म होतं. त्याच्याबरोबर रिएक्शन होऊन हे बेन्झिन डायझोनियम क्लोराइड त्या ठिकाणी तयार होतं. याच्यामधला हा जो डायझोनियमचा ग्रुप आहे तो रिप्लेस होतो आणि त्या ठिकाणी हॅलोजन म्हणजे क्लोरीन किंवा ब्रोमिन हा त्याला अटॅच करता येतो. त्याच्यासाठी तुम्ही कुणाचा वापर करायचा बघा, Cu2 Cl2 किंवा Cu2 Br2. त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, हा जो कॉपर आहे याची ऑक्सिडेशन स्टेट आहे +1, म्हणजे हा कॉपर Cu+ असला कॉपर आहे. जनरली तुम्हाला कोण माहिती आहे कॉपरचा कंपाऊंड CuSO4. त्याच्यामध्ये काय परिस्थिती असते, Cu++ असते, लक्षात ठेवा. आपल्याला जास्त हा माहिती आहे, याची ऑक्सिडेशन स्टेट आहे 2. तो क्युप्रिक असतो. हा क्युप्रिक नाहीये, हा क्युप्रस आहे. कारण या Cu2Cl2 च कसं होते डिसोसिएशन, ट्वाइस Cu+ प्लस ट्वाइस Cl-. हा Cu+ फार रेअर आहे, अगदी कमी प्रमाणात त्याचा वापर आहे, त्याच्या कमी प्रमाणात रिएक्शन्स आपल्याला बघायचे. त्यामुळे हे इथलं जरा तेवढं व्यवस्थित लक्षात ठेवा. रिप्लेसमेंट ऑफ डायझोनियम ग्रुप बाय क्लोराइड or by bromide using cuprous salts is called as Sandmeyer's reaction. त्याला सँडमेयर्स रिएक्शन असं म्हणायचं आहे. आता रिएक्शन बघूया परत एकदा डिटेलमध्ये. हे ॲनिलीन आहे, NaNO2 आणि HCl यांचं कॉम्बिनेशन, याच्यातून HNO2 तयार होतो. त्याची रिएक्शन ॲनिलीन बरोबर करा, हीट करा, बेन्झिन डायझोनियम क्लोराइड तयार होतं. त्याच्यानंतर क्युप्रस क्लोराइड बरोबर त्या बेन्झिन डायझोनियम सॉल्टची रिएक्शन करा, म्हणजे तुम्हाला क्लोरोबेन्झिन मिळेल आणि हा जो नायट्रोजन आहे तो लिबरेट होऊन जाईल, बाहेर पडेल. हीच रिएक्शन ब्रोमाइड साठी पण आहे. बेन्झिन डायझोनियम क्लोराइड घ्या तुम्ही, Cu2Br2 बरोबर रिएक्शन करा, इथं ब्रोमाइन येईल, ब्रोमाइड अटॅच होईल आणि ब्रोमाइड तयार होईल. हे झालं क्लोरोबेन्झिन, हे झालं ब्रोमोबेन्झिन. रिएक्शन्स बघून ठेवा, इम्पॉर्टंट रिएक्शन्स व्यवस्थित तयार करून ठेवा. त्याच्या पुढे बघा त्यांनी एक्सप्लेनेशन मध्ये दिले, प्रायमरी अमाइन्स रिएक्ट विथ नायट्रस ऍसिड. हेच ते नायट्रस ऍसिड मगाशी सांगितलेलं HNO2. ते दोघांच्या रिएक्शन मधून म्हणजे सोडियम नायट्राइट आणि HCl यांच्या रिएक्शन मधून ते तयार होतं. NaNO2 आणि HCl हे तयार होतं आणि ते पहिल्यांदा तुम्हाला काय करतं, डायझोनियम कॅटायन प्रोड्यूस करून त्याच्यापासून तुम्हाला बेन्झिन डायझोनियम क्लोराइड मिळवून देतं. इट इज देन ट्रिएटेड विथ क्युप्रस क्लोराइड टू गिव्ह क्लोरोबेन्झिन. नंतर त्याची रिएक्शन क्युप्रस क्लोराइड बरोबर केली की क्लोरोबेन्झिन मिळतं. याच्यापासून जर तुम्हाला आयोडोबेन्झिन मिळवायचं असेल तर मग मात्र काय करावं लागेल, तुम्हाला Ki बरोबर रिएक्शन करायचे. इथं तेवढं लक्षात ठेवा. बेन्झिन डायझोनियम सॉल्ट when mixed with potassium iodide gives iodobenzene. इथं त्याची रिएक्शन आहे, बघून ठेवा. ह्या तिन्ही रिएक्शन्स इम्पॉर्टंट आहेत. आता इथून पुढचा सेक्शन आहे फिजिकल प्रॉपर्टीज. ते आता बघत जाऊया एक एक.
काय म्हटले बघा, नेचर ऑफ इंटरमोलेक्युलर फोर्सेस. हॅलोजन्स आर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. हॅलोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी खूप जास्त आहे. सो कार्बन ॲटम दॅट कॅरीज हॅलोजन डेव्हलप्स ए पार्शल पॉझिटिव्ह चार्ज व्हाईल द हॅलोजन कॅरीज ए पार्शल निगेटिव्ह चार्ज. याच्यामध्ये बघा काय सांगितले त्यांनी. सिंपल सिंपल गोष्टी आहेत, काही विशेष अवघड असं काही नाही आहे जास्त. हा जर आपण कार्बन कन्सिडर केला, याला अटॅच पुढं कोण आहे, हॅलोजन आहे. हॅलोजनसाठी मी एक्स लिहितोय. हॅलोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, त्यामुळे साहजिकच ही इलेक्ट्रॉन पेयर इकडे शिफ्ट होते हॅलोजनकडे. त्यामुळे हॅलोजनवरती निगेटिव्ह चार्ज, कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतो. आणि हा जो बॉन्ड आहे तो कसला बॉन्ड तयार होतो, पोलर बॉन्ड तयार होतो. त्यामुळे हे सगळे पोलर कंपाऊंड्स आहेत. आता इथं त्या टेबलमध्ये जरा बघून घ्या. बॉन्ड लेंथ जी आहे ती सगळ्यात कमी इथं आहे. तिथून पुढे बॉन्ड लेंथ वाढत जाते, कारण फ्लोरीन मध्ये दुसरी ऑर्बिट आहे, फ्लोरीन मध्ये तिसरी, ब्रोमीन मध्ये चौथी, आयोडीन मध्ये पाचवी ऑर्बिट आहे. त्यामुळे साहजिकच बॉन्ड लेंथ वाढत जाते. बॉन्ड लेंथ जशी वाढेल तशी बॉन्ड एन्थाल्पी सुद्धा डिक्रीज होत जाते. बघा इकडून इकडं, कारण तो बॉन्ड ब्रेक करण्यासाठी कमी एनर्जी लागते. त्यानंतर त्यांच्या डायपोल मुवमेंट्स दिलेल्या आहेत, म्हणजे ह्या ज्या पोलॅरिटीज आहेत त्या पोलॅरिटीवरून डायपोल मुवमेंट फाइंड आउट करता येते. डायपोल मुवमेंटचं युनिट लक्षात ठेवायचं दिलेलं, डी पाय. MCQ साठी विचारलं जाऊ शकतं, इम्पॉर्टंट. आता आपण जे सांगितलं ते सगळं इथं आहे बघा. साइज ऑफ हॅलोजन ॲटम इन्क्रीजेस फ्रॉम फ्लोरीन टू आयोडीन, hence the CX bond length increases. The CX bond strength decreases with an increase in size of halogen. त्यामुळे बॉन्डची स्ट्रेंथ जी आहे ती कमी 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 होते. This is because the size of p orbital of halogen increases. The p orbital becomes more diffused and extent of overlap with orbital of carbon decreases. जसं तुम्ही बाहेरच्या ऑर्बिटमध्ये जाल, दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या, तसं दुसऱ्याची पी ऑर्बिटल, तिसऱ्याची पी ऑर्बिटल, चौथ्याची पी ऑर्बिटल आणि पाचव्या ऑर्बिटची पी ऑर्बिटल यांचा जर तुम्ही विचार केला तर चौथ्या आणि पाचव्या ऑर्बिट मधली पी ऑर्बिटल ही जास्त डिफ्युज्ड असते, म्हणजे जास्त पसरलेली असते. त्यामुळे तिथं ओव्हरलॅपचं प्रमाण जे आहे, ऑर्बिटल्स ज्या ओव्हरलॅप होतात त्याचं प्रमाण कमी असतं. ओव्हरलॅपिंग जितकं जास्त तेवढा तो बॉन्ड जास्त स्ट्रॉंग असतो. त्यामुळे इथं त्या बॉन्डची स्ट्रेंथ कमी होते, त्यामुळे तो बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी सुद्धा कमी असते. त्याच्या पुढचा पॉइंट आहे बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट्स ऑफ अल्किल हलाइड्स आर कन्सिडरेबली हायर दॅन दोज ऑफ करेस्पॉन्डिंग अल्केन्स. अल्केनपेक्षा अल्किल हलाइड्सचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे. समजा जर तुम्ही CH4 कन्सिडर केलं आणि त्याच्यापासून तयार होणारे जर वेगवेगळे अल्किल हलाइड्स जर कन्सिडर केले तर अल्किल हलाइड्सचा बॉइलिंग पॉइंट हायर आहे. याचं कारण आहे हायर पोलॅरिटी अँड हायर मॉलिक्युलर मास. हे पोलर बॉन्ड्स आहेत. अल्किल हलाइड्स जे आहेत ते पोलर आहेत, त्यामुळं त्याचा बॉइलिंग पॉइंट जो आहे तो हायर आहे. सहजासहजी तो बॉन्ड ब्रेक होत नाही, त्यामुळे जास्त एनर्जी तिथं खर्च करावी लागते. विदिन अल्किल हलाइड्स फॉर ए गिव्हन अल्किल ग्रुप, एका पर्टिक्युलर ग्रुपसाठी बघा इथं सगळीकडे CH3 घेतलं. द बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास ऑफ हॅलोजन. याच्यामध्ये मात्र फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, आयोडीनचा बॉइलिंग आयोडाईडचा बॉइलिंग पॉइंट सगळ्यात जास्त आहे, क्लोराईडचं कमी. मग याचं कारण असं आहे आयोडीनचं ॲटॉमिक मास सगळ्यात जास्त आहे, क्लोरीनचं कमी आहे. याचं कारण परत बिकॉज मॅग्निट्यूड ऑफ वंडरवॉल्स फोर्स इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन साईज अँड मास ऑफ हॅलोजन. कारण जेवढा आकार जास्त असेल तेवढा वंडरवॉल्सचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा जास्त असतो, त्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉइंट वाढतो.
Thus, boiling point of alkyl halide decreases in the order. सगळ्यात जास्त आयोडाईडचा आहे, फ्लोराईडचा सगळ्यात कमी आहे, असं ते डिक्रीज होत जातं. फॉर द गिव्हन हॅलोजन बॉइलिंग पॉइंट रायझेस विथ इन्क्रीजिंग कार्बन नंबर. समजा आता याच्यातला मी कुठलाही एक हॅलोजन फिक्स ठेवला आणि जो अल्किल ग्रुप आहे त्याच्यातल्या कार्बन ॲटमची संख्या जर वाढवली तर साहजिकच परत त्याचं काय होणार आहे, त्याचं कार्बन ॲटमची संख्या जशी वाढेल तसं त्याचं मोलर मास वाढेल, त्याचा साईज वाढेल, बॉइलिंग पॉइंट सुद्धा इन्क्रीज होतो. फॉर आयसोमेरिक अल्किल हलाइड्स बॉइलिंग पॉइंट डिक्रीज विथ इन्क्रीज्ड ब्रँचिंग. जर कार्बन ॲटमची संख्या सुद्धा जर मी तेवढीच ठेवली तर मग मात्र आणि त्याच्यामध्ये जर ब्रँचिंग वगैरे जर वाढवलं तर विथ इन्क्रीज्ड ब्रँचिंग बॉइलिंग पॉइंट डिक्रीज होतो. त्याचं कारण त्यांनी सांगितलंय सरफेस एरिया डिक्रीजेस ऑन ब्रँचिंग अँड वंडरवॉल्स फोर्सेस ऑल्सो डिक्रीज. आता ह्या दोन्ही प्रकारची एक्झाम्पल्स आहे बघा, हे स्ट्रेट चेन मधलं. म्हणजे कार्बन ॲटमची संख्या वाढत गेली की बॉइलिंग पॉइंट वाढत जातात. आता इथं काय केले बघा, 1 2 3 आणि 4, चारच कार्बन ॲटम ठेवलेले. ठीक आहे, मग ब्रांचिंग जसं वाढत जाईल तसं बॉइलिंग पॉइंट डिक्रीज होतो. त्याचं कारण त्यांनी असं सांगितलेलं आहे की सरफेस एरिया जो आहे ब्रँचिंग झालं की सरफेस एरिया कमी होतो. सरफेस एरिया कमी झाला, वंडरवॉलचा फोर्स डिक्रीज होतो. वंडरवॉलचा फोर्स डिक्रीज झाला की फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी झाल्यामुळे बॉइलिंग पॉइंट सुद्धा कमी होतो. त्यामुळे ह्या व्हॅल्यूज वगैरे काही करायच्या नाहीत, फक्त त्याचं बेसिक तेवढं लक्षात ठेवा, कुठल्याही व्हॅल्यूज पाठ करायच्या नाहीत. नेक्स्ट पॉइंट आहे सोल्युबिलिटी. अल्किल हलाइड्स आर मॉडरेटली पोलर, दे आर इनसोल्युबल इन वॉटर. मात्र पाण्यामध्ये ते सोल्युबल नाहीत, बिकॉज दे कॅनॉट फॉर्म हायड्रोजन बॉन्ड्स विथ वॉटर. कारण पाण्यामध्ये ते हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करू शकत नाहीत. अट्रॅक्शन बिटवीन अल्किल हलाइड मॉलिक्युल्स इज स्ट्रॉंगर दॅन अट्रॅक्शन बिटवीन अल्किल हलाइड अँड वॉटर मॉलिक्युल्स. म्हणजे अल्किल हलाइडचे जे काही मॉलिक्युल्स आहेत तेच एकमेकांना स्ट्रॉंगली पकडून ठेवतात आणि त्या मानानं अल्किल हलाइड आणि वॉटर यांच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असतं. त्यामुळं अल्किल हलाइड पाण्यामध्ये सोल्युबल नाहीत, दे आर इनसोल्युबल. अल्किल हलाइड्स आर मोर सोल्युबल इन नॉन पोलर ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स. नॉन पोलर ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स मध्ये ते जास्त सोल्युबल आहेत. अरिल हलाइड्स आर अल्सो इनसोल्युबल इन वॉटर बट सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. जे बेन्झिन रिंगचे जे अरिल हलाइड्स आहेत ते मात्र पाण्यामध्ये ते सुद्धा इनसोल्युबल आहेत आणि ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स मध्ये सोल्युबल आहेत. हे जरा बघा, जितकं तुम्हाला लक्षात राहते तेवढं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यात. फॉर अरिल हलाइड्स melting point of para isomer is quite high compared to that of ortho or meta isomer. इथं स्ट्रक्चर्स आहेत बघा, हे ऑर्थो स्ट्रक्चर आहे, हे मेटा स्ट्रक्चर आहे आणि हे पॅरा स्ट्रक्चर. बघा कसं आहे ते. मग मेल्टिंग पॉइंट जो आहे हे बघा, मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट बघा साधारणपणे सेम आहे, मात्र जो मेल्टिंग पॉइंट आहे तो पॅरा स्ट्रक्चरचा खूप जास्त आहे ऑर्थो आणि मेटापेक्षा. दिस इज बिकॉज ऑफ इट्स सिमेट्रिकल स्ट्रक्चर. हे सिमेट्रिकल स्ट्रक्चर आहे म्हटलं. पॅराचं हे जे काही स्ट्रक्चर आहे हे सिमेट्रिकल स्ट्रक्चर आहे, विच कॅन बी इझिली पॅक क्लोजली इन द क्रिस्टल लॅटिस. त्यामुळे त्याचं पॅकिंग चांगल्या पद्धतीनं होतं, त्यामुळे ते त्यांच्यातले जे फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आहेत ते स्ट्रॉंगर असतात. हेन्स इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आर स्ट्रॉंगर, therefore more energy is required to overcome its lattice energy. त्यामुळं तिथं जास्त फोर्स, तुम्हाला जास्त एनर्जी खर्च करावी लागेल. त्यामुळे हे बघा कितपत तिने सगळी माहिती सांगितलेली आहे, व्यवस्थित करून ठेवा ते. त्याच्या पुढचा पॉइंट, इम्पॉर्टंट पॉइंट, ऑप्टिकल आयसोमेरिझम इन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह.
याच्यावरती एक 2 मार्काचा प्रश्न परीक्षेमध्ये एक्सपेक्टेड आहे. जरा व्यवस्थित करून ठेवा. काय काय सांगितलंय बघा त्याच्यामध्ये. Isomers having same bond connectivities, that is the structural formula, are called stereoisomers. Isomers ज्यांच्यामध्ये बॉन्ड कनेक्टिव्हिटीज सेम आहे, दॅट इज द स्ट्रक्चरल फॉर्म्युला. स्ट्रक्चरल फॉर्म्युले सेम आहेत, त्यांना काय म्हटलेलं आहे? स्टिरिओ आयसोमर्स असं म्हटलंय. पुढे अजून डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी होत जातील. कन्सिडर द स्ट्रक्चर ऑफ 2-chlorobutain. इम्पॉर्टंट, हे विचारून झालेलं आहे 2 मार्काला. 2-chlorobutain ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी एक्सप्लेन करा असं सांगतात. आता इथं हे स्ट्रक्चर आहे त्याचं 2-chlorobutain. आपल्याला पाहिजे असेल तर आपण आपल्या पद्धतीने इथं पण घेऊ शकतो. तुम्ही दिलेलं आहे काढून. CH3 एक हायड्रोजन इकडे देतोय, क्लोरीन इकडे. कसंही तुम्ही लिहू शकता. हायड्रोजन इकडे CH3 वरती तरी चालते, काय अडचण नाही. मग इकडून 1, 2, 3 आणि 4 हे असं दाखवावं लागेल तुम्हाला. मग 2 नंबरला क्लोरीन अटॅच आहे, 4 कार्बन ॲटमची चेन आहे. याचा अर्थ हे काय आहे? 2-chlorobutain आहे. मग याच्यातला जो 2 नंबरचा कार्बन आहे ह्याला अटॅच्ड एकूण 4 ग्रुप्स आहेत. हा पहिला तो आहे मिथिल ग्रुप, हा दुसरा इथं आहे फक्त हायड्रोजन, हा तिसरा इथं आहे फक्त क्लोरीन, आणि हा चौथा ग्रुप आहे इथिल ग्रुप. हे 4 वेगवेगळे ग्रुप्स आहेत. बघा लक्षात येते का? असा जो काही कार्बन ॲटम असेल जो 4 वेगवेगळ्या ग्रुप्सना अटॅच्ड असेल त्याला चिरल कार्बन ॲटम असं म्हटलंय. बघा, कार्बन ॲटम इन ए मॉलिक्यूल विच कॅरीज 4 डिफरंट ग्रुप्स ऑर ॲटम्स इज कॉल्ड चिरल कार्बन ॲटम. हा जो चिरल कार्बन ॲटम असतो याला असा एक स्टार दाखवतात तिथं, त्याला ऍस्टेरिस्क असं म्हणतात. मग असं दाखवलं की ते ओळखायचं की हा चिरल कार्बन ॲटम आहे, त्याला अटॅच्ड 4 ग्रुप वेगवेगळे असणार आहेत. फॉर एक्झाम्पल, परत एकदा इथं तेच एक्झाम्पल दिलेलं आहे, 2-chlorobutain. आता हे स्ट्रक्चर्स वगैरे सगळं बघूया त्याच्यामध्ये काय काय त्यांनी एक्सप्लेनेशन दिले ते. When a molecule contains one chiral atom, it cannot superimpose perfectly on its mirror image. ज्यावेळेला एखाद्या मॉलिक्यूल मध्ये एक चिरल ॲटम असतो, आता जसं सांगितलं तसं, जो 4 वेगवेगळ्या ग्रुप्सला अटॅच असतो, तर तो त्याच्या मिरर इमेज वरती परफेक्टली सुपर इम्पोज होऊ शकत नाही. इट इज कॉल्ड चिरल मॉलिक्यूल. त्याला चिरल मॉलिक्यूल असं म्हणतात. ए चिरल मॉलिक्यूल अँड इट्स मिरर इमेज आर नॉट आयडेंटिकल. चिरल मॉलिक्यूल आणि त्याची मिरर इमेज आयडेंटिकल नसतात. ते बोथ हॅव सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला अँड सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. दोघांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम असतो, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, बट स्पेशियल अरेंजमेंट ऑफ 4 डिफरंट ग्रुप्स अराउंड चिरल ॲटम इज डिफरंट. पण त्यांच्या ज्या स्पेशियल अरेंजमेंट असतात इन स्पेस, जी त्यांची 3 डायमेन्शनल अरेंजमेंट असते 4 वेगवेगळ्या ग्रुप्सची, ही पूर्णपणे वेगवेगळी असते. काय म्हणायचंय ते बघा. हे मगाशी आपण स्ट्रक्चर बघितले, 2-chlorobutain आहे हे. तर इथं कशा पद्धतीने दाखवलेलं आहे ते बघा. मग याची मिरर इमेज इथं काढलेली. हा क्लोरीन इकडे आहे, तो इकडे येणार. हा हायड्रोजन इकडे आहे, तो इकडे येणार. C2H5 थोडासा लेफ्ट आहे, तिथं थोडासा राईट आहे. हे एकाच स्ट्रक्चरचे, म्हणजे एकाच फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला एकच आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला एकच आहे, त्यांचे हे मिरर इमेजेस आहे. मग समजा जर मी याला उचललं इकडून आणि त्याला जर मी याच्यावरती ठेवायचा जर प्रयत्न केला तर हे बरोबर मॅच होईल, कार्बन सुद्धा बरोबर मॅच होईल. मात्र हे जे 3 जण आहेत ते मॅच होत नाहीत. क्लोरीन इकडे येतो हायड्रोजनकडे, हे बघा.
या बाजूला. C2H5 इकडे जातो, तर याचा C2H5 थोडासा बाजूला जातो आणि क्लोरीनच्या ठिकाणी हायड्रोजन येतो. त्यामुळे हे एक्झॅक्ट परफेक्ट सुपर इम्पोज होत नाहीत. बघा तुम्ही कशावरती कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे ते. So a chiral molecule, मग तो बेसिक molecule and its mirror image, these are stereoisomers of each other. तो ओरिजिनल molecule आणि त्याची मिरर इमेज यांना काय म्हणतात, स्टिरिओ आयसोमर्स असं म्हणतात. The relationship between a chiral molecule and its mirror image is similar to the relationship between left and right hands. हे जे रिलेशनशिप आहे चिरल मॉलिक्यूल आणि त्याचे मिरर इमेजचं, हे एक्झॅक्टली सिमिलर आहे लेफ्ट अँड राईट हँड्स साठी. त्याच्यामध्ये जसं रिलेशन आहे तसंच हे पण आहे. तुम्ही जर उजवा हात जर डाव्या हातावरती ठेवला, एकाच बाजूने बघायचंय त्याला, तर ते एक्झॅक्टली मॅच होत नाहीत. देअरफॉर इट इज कॉल्ड हँडेडनेस ऑर चिरॅलिटी. ओरिजिन ग्रीक वर्ड त्याचा जो आहे तो चिअर मीन्स हँड. त्यामुळे हे कुठनं कुठनं काय काय शोधून काढलेलं आहे हे जरा बघा व्यवस्थित. The stereoisomers in which the isomers have different spatial arrangements of groups or atoms around a chiral atom is called optical isomerism. आता हळूहळू एक 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 डेफिनेशन यायला लागले बघ. तर हे जे स्टिरिओ आयसोमर्स आहेत, स्ट्रक्चर्स आहेत, in which isomers have different spatial arrangements of groups or atoms. त्याच्यामध्ये जे वेगवेगळे ग्रुप्स आहेत, जे चिरल कार्बन ऍटमला जोडलेले 4 वेगवेगळे ग्रुप, यांच्या स्पेशियल अरेंजमेंट्स वेगवेगळे असतात. इट इज नोन ॲज ऑप्टिकल आयसोमेरिझम. द ऑप्टिकल आयसोमर्स डिफर फ्रॉम इच अदर in terms of a measurable property called as optical activity. मग या ऑप्टिकल आयसोमर्स मध्ये फरक कशात असतो, तर त्यांच्या ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीमध्ये फरक असतो. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू लाईट, लाईट जर त्यांच्यावरती जर इन्सिडेंट केला तर ते लाईट बरोबर कशा पद्धतीनं बिहेव करणार, तर वेगवेगळ्या प्रॉपर्टीज तुम्हाला बघायला मिळतात. त्याच्यातलं एक स्ट्रक्चर एक प्रॉपर्टी दाखवेल लाईटशी रिलेटेड, तर दुसरं स्ट्रक्चर बरोबर त्याच्या अपोजिट प्रॉपर्टी दाखवेल. हळूहळू आपण तिकडच चाललेलो आहे. बघूया एक 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 गोष्टी. प्लेन पोलराइज्ड लाईट, थोडस ही फिजिक्स मधली कन्सेप्ट आहे. An ordinary light consists of electromagnetic waves having oscillations of electric and magnetic field in all possible planes perpendicular to direction of propagation of light. ऑर्डिनरी लाईट जी आहे त्याच्यामध्ये सगळ्या डिरेक्शन मधल्या वेव्ज प्रेझेंट असतात. इट कन्सिस्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स हॅव्हिंग ऑसिलेशन्स ऑफ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड इन ऑल पॉसिबल प्लेन्स. हे बघा इथे दाखवलं ऑर्डिनरी लाईट. आता मला याच्यावरून हा लाईट मिळवायचा आहे. याचा अर्थ फक्त या परपेंडिक्युलर डिरेक्शन मधले याच प्लेन मधली व्हायब्रेशन्स फक्त मला इथं पाहिजे, बाकी सगळी व्हायब्रेशन्स मला काढून टाकायचे. मग त्याच्यासाठी एक डिव्हाइस आहे, त्याचं नाव आहे निकॉल्स प्रिझम. लिहिलेलं आहे बघा. तर हा ऑर्डिनरी लाईट तुम्ही निकॉल्स प्रिझम मधून पास केला की त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, प्लेन पोलराइज्ड लाईट मध्ये. When ordinary light is passed through Nichols prism, oscillations only in one plane emerge out. ही बाकीची ही सगळी व्हायब्रेशन्स, सगळे ऑसिलेशन्स काढून टाकले जातात, फक्त एकाच प्लेन मधले ऑसिलेशन शिल्लक राहतात. Such a light having oscillations only in one plane perpendicular to direction of propagation of light is known as plane polarized light. डेफिनेशन माहिती असू दे. प्लेन पोलराइज्ड लाईट मध्ये काय असतं, फक्त एकाच डिरेक्शन मधली लाईट प्रेझेंट असते. ऑसिलेशन्स जे आहे ते एकाच प्लेन पुरती मर्यादित असतात.
such a light having oscillations only in one plane perpendicular to direction of propagation of light. एवढंच फक्त त्याच्यात शिल्लक असतं, बाकीच्या सगळी व्हायब्रेशन सगळी ऑसिलेशन्स काढून टाकली जातात. निकॉल प्रिझम इज अ स्पेशल टाइप ऑफ प्रिझम मेड फ्रॉम पीसेस ऑफ कॅल्साइट. कॅल्साइट हे क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ कॅल्शियम कार्बोनेट आहे, CaCO3, विच इज अरेंज्ड इन अ स्पेसिफिक मॅनर. ते तयार करावं लागतं, त्याची पण वेगळी प्रोसेस आहे. निकॉल प्रिझम इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ पोलरायझर. याला पोलरायझर पण म्हणतात. मग याच्यावरती तुम्ही इन्सिडेंट करताना ऑर्डिनरी लाईट इन्सिडेंट करायचा या निकॉल प्रिझम वरती, आणि तुम्हाला आउटपुटला काय मिळणार? प्लेन पोलराइज्ड लाईट मिळणार. त्यामुळे ह्या निकॉल प्रिझमला काय म्हणतात? पोलरायझर असं सुद्धा म्हणतात. नेक्स्ट पॉइंट बघा, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. आता हा याचा बेसिक पार्ट अगदी जो महत्वाचा आहे तो स्टार्ट होईल. When an aqueous solution of certain organic compounds like sugar, lactic acid is placed in the path of a plane polarized light, the transmitted light has oscillations in a different plane than the original. ही त्यांनी एक्झाम्पल्स दिलेले, काही शुगर आहे, लॅक्टिक ऍसिड आहे, त्याचं ऍक्वियस सोल्युशन तयार केलं, ते एका भांड्यामध्ये घेतलेलं आहे, याच्यामध्ये ते सोल्युशन असेल आणि याच्यातून हा प्लेन पोलराइज्ड लाईट जो आहे तो पास करायचा. मी त्याच्यातली व्हायब्रेशन्स मी अशी दाखवते. प्लेन पोलराइज्ड लाईट याचा अर्थ त्याच्यातली व्हायब्रेशन्स एकाच प्लेन पुरती मर्यादित असते आणि याच्यामध्ये ते ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड जो आहे त्याचं सोल्युशन आहे. मग इकडं आउटपुटला काय होतं? हे जे काही व्हायब्रेशन्स तुम्हाला आता अशी दिसत आहेत, ही व्हायब्रेशन्स एकतर अशी झालेली असतात, म्हणजे त्यांची जी व्हायब्रेशनचा जो प्रकार आहे तो उजवीकडे तरी बदललेला असतो, नाहीतर त्याच्याबरोबर अपोजिट झालेला असतो, म्हणजेच ते इकडे रोटेट झालेलं असतं. So the transmitted light has oscillations in a different plane than the original. इथं ऑसिलेशन्स या प्लेन मध्ये होते, आता ऑसिलेशन्स या प्लेन मध्ये असतील किंवा अशी असतील. दॅट इज incident light undergoes a rotation of its plane of polarization. याचं जे प्लेन ऑफ पोलरायझेशन आहे ते एकतर इकडं रोटेट होतं, नाहीतर अपोजिट डिरेक्शन मध्ये रोटेट होतं. The plane of polarization rotates either to the right, that is clockwise, or to the left, that is anti-clockwise. बघा, हे महत्वाचं आहे त्याच्यातलं. The property of a substance by which it rotates plane of polarization of incident plane polarized light is known as optical activity. ही जी काय प्रॉपर्टी आहे की ज्या प्रॉपर्टीमध्ये इन्सिडंट प्लेन पोलराइज्ड लाईटचं प्लेन रोटेट होतं टुवर्ड्स राईट किंवा टुवर्ड्स लेफ्ट, या प्रॉपर्टीला त्या सबस्टन्सची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी असं म्हणतात. द कंपाऊंड्स विच रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट, जे कंपाऊंड्स या प्लेन पोलराइज्ड लाईटच्या प्लेनला रोटेट करतात, they are called as optically active compounds. त्यांना ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड्स म्हणतात. and those which do not rotate it are optically inactive compounds. आणि जे रोटेट करत नाहीत ते ऑप्टिकली इनएक्टिव्ह कंपाऊंड्स आहेत. This optical activity of a substance is expressed numerically in terms of optical rotation. Another important point. आता इथले सगळे महत्वाचे पॉइंट्स आहेत बरं, सगळ्या डेफिनेशन्स वगैरे सगळं इम्पॉर्टंट, हे व्यवस्थित करून ठेवा. आता ही ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी मेजर करण्यासाठी त्यांनी एक टर्म सांगितलेली आहे ज्याचं नाव आहे ऑप्टिकल रोटेशन. द अँगल थ्रू विच ए सबस्टन्स रोटेट्स द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट ऑन पासिंग थ्रू इट इज कॉल्ड ऑप्टिकल रोटेशन. तुम्ही त्या सोल्युशन मधून
प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट पास केला, सुरुवातीला असं होतं ते, या पद्धतीनं व्हायब्रेशन होते. आणि त्याच्यातून पास केल्यानंतर जर समजा ते असं रोटेट झालं, तर या व्हर्टिकल लाईन बरोबर हा जो अँगल तयार होईल, किती अँगल मधून ते रोटेट झालेलं आहे, तो अँगल मेजर करायचा, त्याला म्हणायचं ऑप्टिकल रोटेशन. त्याच्या पुढे बघा, ए कंपाऊंड विच रोटेट्स द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट टुवर्ड्स राईट इज कॉल्ड डेक्स्ट्रो रोटेटर. जो त्या प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईटला उजवीकडे रोटेट करेल, टुवर्ड्स राईट, त्याला डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणतात. त्याचं नोटेशन आहे डी और प्लस साइन. मग साहजिकच लेफ्टच पण असणार. ए कंपाऊंड विच रोटेट्स प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट टुवर्ड्स लेफ्ट इज कॉल्ड लिव्हो रोटेटरी, एल और मायनस साइन. लक्षात ठेवा, या दोन्ही डेफिनेशन खूप महत्वाच्या. टुवर्ड्स राईट डेक्स्ट्रो, टुवर्ड्स लेफ्ट लिव्हो, नोटेशन डी आणि प्लस डेक्स्ट्रो साठी, एल आणि मायनस लिव्हो साठी. स्पेलिंग पण बघून घ्या व्यवस्थित. Isomerism, in which isomeric compounds have different optical activity, is known as optical isomerism. आयसोमेरिझम तुम्हाला माहिती आहे, वेगवेगळे स्ट्रक्चर्स असतात, एवढं आपल्याला माहिती आहे. पण इथं जी स्ट्रक्चर्स तुम्हाला मिळणार आहे त्यांच्या कुठल्या प्रॉपर्टीमध्ये वेगळेपणा असणार आहे, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीज वेगवेगळ्या जर असतील तर त्या आयसोमेरिझमच्या प्रकाराला काय म्हणायचं आहे, ऑप्टिकल आयसोमेरिझम असं म्हणायचं. Louis Pasteur first recognized that optical activity is associated with certain type of three-dimensional structure of molecules. यानं पहिल्यांदा सांगितलं की ही जी काही ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी आहे हे त्या पर्टिक्युलर कंपाऊंडच्या 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर मुळे ही प्रॉपर्टी बघायला मिळते. ही इंट्रोड्युस्ड द टर्म इनान्सिओमर्स, त्याने एक नवीन टर्म सांगितली, इनान्सिओमर्स, फॉर ऑप्टिकल आयसोमर्स हॅव्हिंग इक्वल अँड अपोजिट ऑप्टिकल रोटेशन. त्यानं काय सांगितलं, हे जे काय ऑप्टिकल आयसोमर्स आहेत त्यांना त्याने एक नवीन शब्द प्रयोग केला, इनान्सिओमर्स असं म्हटलंय त्यांना. इथे एक सुपर इम्पोजेबल मगाशी एक शब्द आला होता बघा, त्याच्यासाठी सुपर इम्पोजेबल आणि नॉन सुपर इम्पोजेबल सांगितलं. हे जर तुम्ही बघितले, हे सुपर इम्पोजेबल आहे, म्हणजे ह्याला जर उचलून तुम्ही याच्यावरती ठेवलं तर ते बरोबर मॅच होणार. बघा लक्षात येते का? पण इथं बघा, ही एक चप्पल जर शेजारी शेजारी ठेवल्या तर मिरर इमेजेस आहे, पण हे उचलून जर याच्यावरती ठेवलं तर मग मात्र ते मॅच होत नाही. हे दोन बघा, हँड्स बद्दल पण सांगितलेलं आहे, पण हे जर आहे असं उचलून जर याच्यावरती ठेवलं, आहे असं उचलून हा हात त्याच्यावरती ठेवून बघा, नाही होत ते. दीज आर नॉन सुपर इम्पोजेबल. वेगवेगळे एक्झाम्पल्स त्यांनी दिलेले आहेत त्याच्यातले. Now, optical activity is an experimentally observable property of compounds. Optical activity तुम्हाला एक्सपेरिमेंटली ऑब्झर्व करावी लागेल. Chirality is a description of molecular structure. चिरालिटी तुम्हाला काय सांगेल, मॉलिक्युलर स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे ते सांगेल. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी इज द कन्सिक्वेन्स ऑफ चिरालिटी. म्हणजे चिरालिटी असेल तर ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दिसेल. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी असण्यासाठी चिरालिटी ही महत्वाची कंडिशन राहील त्याच्यामध्ये. molecules which contain one chiral atom are chiral, that is they are non-superimposable on their mirror image. ज्यांच्यामध्ये एक चिरल कार्बन ऍटम असतो, चिरल ऍटम असतो, तर ते तो कंपाऊंड आणि त्याची मिरर इमेज नॉन सुपरइम्पोजेबल असतात. The two non-superimposable mirror image structures are called as a pair of enantiomers. हे जे ओरिजिनल कंपाऊंड आणि त्याची मिरर इमेज तर हे नॉन सुपरइम्पोजेबल असतील तर त्या दोघांना काय म्हणतात, पेअर ऑफ इनान्सिओमर्स असं म्हणतात.
एनान्सिओमर्स हॅव इक्वल अँड अपोजिट ऑप्टिकल रोटेशन. हे दोघं पण इक्वल आणि अपोजिट ऑप्टिकल रोटेशन्स असतात. म्हणजे काय म्हणायचं बघा, समजा त्याच्यातला मी जर पहिला प्रकार पकडला डी टाईप, तर डी टाईप काय करेल, त्याला टुवर्ड्स राईट रोटेट करेल. समजा हा जो अँगल आहे, तर व्हर्टिकल लाईन दाखवतो मी, याच्याबरोबर केलेला हा जो अँगल आहे तो जर 15 डिग्री असेल डी टाईपचा, तर एल टाईप सुद्धा तसाच काम करेल. फक्त तो काय करेल, त्याला डावीकडे रोटेट करेल. आणि हा जर अँगल जर तुम्ही काढला त्याचा डावीकडे रोटेशनचा, तो सुद्धा तेवढाच असतो. म्हणजे त्यांचं ऑप्टिकल रोटेशन सेम असतं, फक्त एक टुवर्ड्स राईट असतं, दुसरं टुवर्ड्स लेफ्ट असतं. इक्वल अँड अपोजिट ऑप्टिकल रोटेशन. दस इनान्सिओमर्स आर ए काइंड ऑफ ऑप्टिकल आयसोमर. त्यामुळे हे जे इनान्सिओमर्स आहेत त्यांना त्यांनी काय म्हटलेलं आहे, ऑप्टिकल आयसोमर्स असं म्हटलेलं आहे. बरीच इन्फॉर्मेशन दिलेलं आहे त्यांनी इनान्सिओमर्स बद्दल. जरा व्यवस्थित ते बघून घ्या, व्यवस्थित ते करा सगळं. एनान्सिओमर्स याची इथं प्रॉपर डेफिनेशन दिलेली आहे, इम्पॉर्टंट करून ठेवा डेफिनेशन. द ऑप्टिकल आयसोमर्स विच आर नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ each other are called as enantiomers. याला अजून काही नावं आहेत, एनान्सिओमॉर्फ्स, ऑप्टिकल अँटीपोड्स, हे नाव आहेत. पहिले एनान्सिओमर्स तरी माहिती असू दे. तर हे ऑप्टिकल आयसोमर्स आहेत, शिवाय नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर आहेत. इनान्सिओमर्स हॅव आयडेंटिकल फिजिकल प्रॉपर्टीज. यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज सगळ्या आयडेंटिकल असतात, सच ॲज मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एटसेट्रा, एक्सेप्ट द साइन ऑफ ऑप्टिकल रोटेशन. फक्त त्यांचं ऑप्टिकल रोटेशनचं साइन मात्र अपोजिट असतं. मॅग्निट्यूड ऑफ देअर ऑप्टिकल रोटेशन इज इक्वल बट द साइन ऑफ ऑप्टिकल रोटेशन इज अपोजिट. म्हणजे ते किती अँगल मधून त्या प्लेनला रोटेट करणार ही व्हॅल्यू दोन्ही ठिकाणी सेम असते, मात्र व्हॅल्यूज अपोजिट असतात. दे ऑल्सो हॅव आयडेंटिकल केमिकल प्रॉपर्टीज एक्सेप्ट टुवर्ड्स ऑप्टिकली ऍक्टिव्ह रिएजंट. जिथं लाईटशी रिलेटेड गोष्टी येतील तिथं मात्र यांच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या असतील. बाकीच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज बऱ्यापैकी सेमच राहतील. रेसमिक मिक्सचर, अनदर इम्पॉर्टंट डेफिनेशन. जेवढं जेवढं इम्पॉर्टंट सांगितलंय ते सगळं करून ठेवा व्यवस्थित, फार महत्वाच्या गोष्टी आहेत या. ॲन इक्विमोलर मिक्सचर, दोघांची मोलॅरिटी, दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम पाहिजे. ॲन इक्विमोलर मिक्सचर ऑफ एनान्सिओमर्स डेक्स्ट्रो अँड लिव्हो रोटेटरी इज कॉल्ड रेसमिक मॉडिफिकेशन ऑर रेसमिक मिक्सचर. डेक्स्ट्रो आणि लिव्हो या दोन्ही प्रकारचं, दोघांचंही सेम कॉन्सन्ट्रेशन असलेली सोल्युशन्स घ्या, एकमेकांमध्ये मिक्स करा, त्याचं इक्विमोलर मिक्सचर तयार होईल, त्याला रेसमिक मिक्सचर असं म्हणायचं. इट इज ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. साहजिकच ते ऑप्टिकली इनऍक्टिव्ह असेल, कारण डी टाईप त्याला उजवीकडे रोटेट करेल, तर एल टाईप तेवढ्याच अँगल मधून त्याला डावीकडे रोटेट करेल. बिकॉज ऑप्टिकल रोटेशन ड्यू टू मॉलिक्युल्स ऑफ one enantiomer is cancelled by equal and opposite optical rotation due to molecules of other enantiomer. एक डी टाईप त्याला उजवीकडे रोटेट करेल, तर एल टाईप त्याला तेवढ्याच अँगल मधून डावीकडे रोटेट करेल, त्यामुळे ते ऑप्टिकली इनऍक्टिव्ह असेल. एकाचा इफेक्ट दुसरा काय करेल, कॅन्सल करेल. हे रेसमिक मॉडिफिकेशन इज डिनोटेड बाय. मग ह्याला नोटेशन काय वापरा, डी आणि एल दोन्ही एकत्र घ्या, प्लस मायनस हे दोन्ही पण तुम्ही एकत्र वापरू शकता. डी साठी आपण डी आणि प्लस ही नोटेशन सांगितली होती. एल साठी, लिव्हो साठी एल आणि मायनस हे डेक्स्ट्रोच होतं. आता रेसमिक मिक्सचर मध्ये दोन्ही पण घ्या या पद्धतीनं.
रिप्रेझेंटेशन ऑफ कॉन्फिगरेशन ऑफ मॉलिक्युल्स. हे मॉलिक्युल्स रिप्रेझेंट कशा पद्धतीनं करायचं आहे, त्याचं स्ट्रक्चर, त्याचं कॉन्फिगरेशन, त्याचे एक दोन फॉर्म्युले सांगितलेले आहेत. पहिला आहे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, त्यालाच क्रॉस फॉर्म्युला असं सुद्धा म्हणतात. टू रिप्रेझेंटेशन्स आर युज्ड, ह्याच्यामध्ये दोन रिप्रेझेंटेशन्स आहेत. टू रिप्रेझेंट कॉन्फिगरेशन ऑफ चिरल कार्बन, त्याच्यामध्ये चिरल कार्बन असेल, आणि 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स ऑन प्लेन पेपर. ऍक्च्युली हे 3 डायमेन्शनल असतं, आपण ते सहजासहजी नाही दाखवू शकत, म्हणून मग ते त्यांनी पेपरवरती वेगवेगळ्या नोटेशन्सने त्यांनी दाखवलेलं आहे. आता इथं जर हा चिरल कार्बन ऍटम असेल, त्याचं फिशर प्रोजेक्शन, आता हे कशा पद्धतीने घेतलेलं आहे बघा, जे बॉन्ड्स बिलो द प्लेन असतील ते अशा पद्धतीने डॉटेड दाखवा, जे बॉन्ड्स अबव द प्लेन असतील ते अशा पद्धतीने ठळक दाखवा. बाकी त्याच्यामध्ये काही विशेष असं काही नाही आहे जास्त. त्याच्या पुढे आहे वेज फॉर्म्युला, WEDGE. वेज, वेज म्हणजे जसा भाला असतो, भाल्याचं टोक असतं, त्याला वेज असं म्हणतात. When a tetrahedral carbon is imagined to be present in plane of paper, all 4 bonds at this carbon cannot lie in the same plane. टेट्राहेड्रल स्ट्रक्चर कशा प्रकारे असतं, हे साधारणपणे हे असं असतं. हे सगळे बॉन्ड्स काय एकाच प्लेन मध्ये नसतात, कुठलेही 2 बॉन्ड्स फक्त एका प्लेन मध्ये असतात. इथं कार्बन असतो सेंटरला, ह्यातले कुठलेही 2 बॉन्ड्स तुम्ही एका प्लेन मध्ये बघा, हा एक आणि हा एक. मग इथं बघा हे 2 एकाच प्लेन मधले दाखवलेले. मग एक असतो तो प्लेनच्या मागच्या बाजूला असतो, बिलो द प्लेन म्हटले, त्याला नोटेशन वेगळं. आणि एक असतो तो प्लेनच्या पुढच्या बाजूला असतो, अबव द प्लेन, त्याला नोटेशन वेगळं वापर. एवढंच आहे फक्त त्याच्यात, ह्यात बाकी काही विशेष जास्त काही नाहीये, फार मोठ्या काही गोष्टी नाहीयेत, फक्त प्रकार माहित असू देत. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला एक आहे आणि वेज फॉर्म्युला आहे. द बॉन्ड्स इन प्लेन ऑफ पेपर आर रिप्रेझेंटेड बाय नॉर्मल लाईन्स, इथं दाखवलेले आहेत ते. बॉन्ड्स प्रोजेक्टिव्ह अबव प्लेन ऑफ पेपर आर रिप्रेझेंटेड बाय सॉलिड वेजेस और सिम्पली बाय बोल्ड लाईन्स. जे प्लेनच्या वरती आहेत तिथं असं ठळक वेज दाखवा. While bonds going below plane of paper are represented by broken wedges or simply by broken lines. जे प्लेनच्या मागच्या बाजूला जात, जो बॉन्ड जातोय तिथं असे डॉटेड दाखवा, दाखवलेलं आहे बघा अशा पद्धतीने. एवढंच आहे ह्याच्यामध्ये विशेष काही नाहीये, ह्याच्यावरती काही फारसे प्रश्न काही येत नाही, फक्त नोटेशनचे प्रकार आहेत तेवढे बघून ठेवा.